Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। बारामती नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच भाजपनं या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंदराव देवकते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय नेमकं असं घडलं राज्यात? महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, सर्व पक्ष एकत्र आहेत, इथं समेट घडायला नाही का? काय वाटतंय? आता बारामती नगर परिषदेला निवडणुकीला सामोरे जातात असताना आपल्या पुढे सगळ्या महाराष्ट्रापुढे प्रश्न आहे की असं का घडलं। तर खऱ्या अर्थाने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था, आमचे वरिष्ठ मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असेल सगळ्यांनीच निर्णय घेतला की स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक पक्षानं आपापल्या ताकदीवरती लढायचं आहे। जिथं आपण एकत्र येण्याची शक्यता आहे तिथं आपण एकत्र येऊ शकतो, असे स्थानिक पातळीवरती निर्णय झाला। त्यामुळे बारामती नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं, भारतीय जनता पार्टीचं इथं नेतृत्व उभा राहावं अशी आमची भूमिका सर्व नेतृत्वांनी घेतली आणि पूर्ण ताकदीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचा विचार असणारी मोठी संख्या बारामतीमध्ये आहे। परंतु गेले कित्येक वर्ष इथं संधी मिळत नव्हती, म्हणून आम्ही निर्णय घेतला की जे आपल्या विचाराचे लोक आपल्या बरोबर येतील त्यांना घेऊन आपण एक सक्षम पॅनल देण्याचा प्रयत्न करूया। सुदैवानं आम्ही ज्या पद्धतीनं भूमिका घेतली त्याला आज सगळं समर्थन मिळत गेलं, चांगले उमेदवार मिळत गेलेत। आज आम्हाला जवळजवळ 35 ठिकाणी 32 ठिकाणी आम्ही भाजप एबी फॉर्मवरती उमेदवार उभे केलेत आणि 8 ते 10 लोक आमच्याकडे पुरस्कृत उमेदवार आहेत। त्यामुळं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज तुमच्या पुढे आहे, कारण की आज माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आज भारतीय जनता पार्टीनं गेले अनेक वर्ष मी एक प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याचाच विचार करून आज मला संधी दिलेली आहे। त्यामुळे एक बारामतीमध्ये रंगतदार अवस्था निर्माण झाली आणि येणाऱ्या काळात आपण ते पाहणार आहोत आणि बारामतीमध्ये मतदारामध्ये परिवर्तन करण्याची एक भावना तयार झाली आणि मी बारामतीमध्ये एक पर्याय दिलाय। मी काही वेगळं काही सांगत नाहीये लोकांना, परंतु मी तुमच्यापुढे एक पर्याय दिलेला आहे आणि तुम्हाला आता निवडायचे का काय करायचे तुम्ही ठरवायची वेळ आलेली आहे। पण बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अनेक वर्षांपासून आहे, किंबहुना नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा वर्चस्व आहे। अशा वेळी भाजप कशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना टक्कर देणार आहे? विशेषतः अजितदादा बारामतीवर लक्ष ठेवून आहेत। आता भारतीय जनता पार्टीचा जर तुम्ही विचार बघितला तर या देशावरती सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, मुख्यमंत्री भारतीय भाजपाचा आहे, देशात पंतप्रधान भाजपाचे आहे। त्यामुळे आम्हाला बारामती म्हणजे काय फार वेगळा प्रदेश आहे किंवा तो बारामती म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा प्रदेश आहे, भारताच्या बाहेरचा प्रदेश, अशी काही परिस्थिती नाहीये। तो आपण पागलपोवा तयार केला की बारामती म्हणजे ह्याची त्याची कोणाची, असं काही परिस्थिती नसती। तुम्हाला सांगतो, आज तुम्ही बिहार सारखं परवाच निकाल लागले, आज बिहारमध्ये आपण बघायचो की भाजप कसं होईल काय होईल, पण आज वन साइड तिथं आमची सत्ता आलेली आहे। महाराष्ट्रात सुद्धा आम्ही प्रमुख पक्षाने 1 नंबरचा पक्ष आहे, देशात सुद्धा आम्ही 1 नंबरला आहोत। त्यामुळे बारामती हा वेगळा विषय राहिलेला नाही। आज तुम्ही दौंडमध्ये जा, आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। आज पुरंदरची परिस्थिती आमच्यासारखी आहे, तिथला आमदार आमचाच होणार आहे, शिवसेनेचा आहे, उद्या आमचा होणार आहे। इंदापूरची परिस्थिती तशीच आहे, बोरमध्ये आज संग्राम थोपटे सारखं आज भाजपमध्ये आले। त्यामुळे आसपासचा परिसर संपूर्ण भाजपमय झालेला आहे। त्यामुळे बारामती आता वेगळी राहिलेली नाही। त्यामुळे बारामती सुद्धा भाजपमय होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे आता तुम्ही जे काही नेतृत्वांची नावं घेता ते आता येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल की बारामती सुद्धा भाजपच्याच विचाराची झालेले, ऑलरेडी इथलं नेतृत्व आमच्याबरोबर जोडलं गेले। त्यामुळं वेगळं काही आता राहिलेलं नाही। आता राहिला प्रश्न भाजपचं सारखं इथं आपण निवडणुकीमध्ये जिंकणार का, तर निश्चितच बारामतीचा मतदार हा परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये। पहिल्यांदाच मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की कमळ ह्या चिन्हावरती आम्ही सामोरे जातोय। आजपर्यंत छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाल्या, पण तिथं कुठेतरी आघाड्या झाल्या आणि तिथं आम्ही कमळ म्हणून पर्याय दिला नाही। आज कमळ म्हणून आज पर्याय दिलेला आहे। आमचे सगळे उमेदवार सक्षम, जनमानसात रुजलेले, जनमानसाची नाळ असणारे आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की लोक आम्हाला स्वीकारतील। पण बारामतीच्या विकासाचा गवगवा मोठ्या प्रमाणावर केला जातो। तुम्ही सध्या मतदारांमध्ये फिरत आहात प्रचाराच्या निमित्तानं, कुठले मुद्दे असे जाणवत आहेत तुम्हाला की ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, किंवा बारामतीच्या विकासामध्ये ते अजून पूर्ण झालेले नाहीयेत? आता विकासाची एक बाजू जरी तुम्ही सांगत असता तरी त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण निर्माण झालेली आहे। जो विकास, रस्ते, झाडं किंवा जी स्वच्छता किंवा बरं दिसते समजा जरी दिसत असलं तरी त्याचा बोजा इथल्या नागरिकावरती, इथल्या मतदारावरतीच पडलेला दिसतोय। कारण की आज मी गेले कित्येक दिवस, कित्येक महिने झालं बघतोय इथला मतदार, इथला नागरिक त्या नगरपालिकेमध्ये हेलपाटे घालतोय, कारण की त्याची नगरपालिकेची पट्टी, घरपट्टी डबल टिबल वाढलेले, चौपट वाढलेले। त्यामुळे इथल्या नगरपालिकेत राहणारा रहिवासी हा हतबल आहे। त्याला बारामतीत राहत असताना त्याचं अर्थकारण बिघडलंय, त्याचं नियोजन बिघडलंय, कारण की हे जे काम वाढलेलं आहे। आता तुम्ही बघा, सगळे फुटपाथ मोकळे झालेले दिसत आहेत। आज आमचा फुटपाथ
वर काम करणारा आमचा सामान्य माणूस, सामान्य गोरगरीब माणूस, इथला छोटा माणूस ज्याच्याकडे अर्थकारण नाही, तो फुटपाथवरती काहीतरी विक्रीला बसायचा. परंतु ह्यांना स्वच्छतेच्या नावाखाली आजही एकही माणूस बारामतीमध्ये तो शिल्लक राहिलेला आउटसाईड झालेला आहे. त्यांचं अर्थकारण बिघडलेलं दिसतंय. त्यामुळं इथल्या नेतृत्वाच्या एक वेगळ्या भूमिकेमुळे आज तुम्ही गाळे काढले म्हणता, हे काढले म्हणता, परंतु त्या गाळ्याचे रेट बघा, त्याची परिस्थिती बघा, ते सर्वसामान्याच्या माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही. आज तुम्ही कॅनलला सुशोभीकरण केलं. अरे आम्ही तुमचे त्यावेळेस विरोध केला की तुम्ही सुशोभीकरण करत असताना तिथलं झिरपणारं पाणी आमच्या लोकांच्या घरात जाईल, जवळच्या लोकांना फायदा होतोय, त्यांना घरामध्ये पाणी मिळतंय, शेजारी पाणी मिळतंय. त्या सुशोभीकरणामुळं, तिथल्या बांधकामुळं, कॉन्क्रिटीकरणामुळं आज लोकांना पाण्याला हंडा घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही जरी एकीकडे प्रगती करत असला तर सामान्य माणसाचे जीवन मात्र अडचणीत आणण्याचं काम करताय, हे आमचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही पहिलं जर तुम्ही माझ्यासारख्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहेच आणि तिचे विजय केलं तर पहिलं जर काम मी करेल तर बारामती नगरपालिकेतल्या इथल्या सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये जो अडचण निर्माण झालेली घरपट्टीच्या माध्यमातून ती घरपट्टी निम्म्या आणेल किंवा किंबहुना जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्री साहेब, आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत, त्यांना विनंती करेल, आमचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तर ह्या मंडळीला समजून सांगेल की इथल्या लोकांवरचा बोजा कमी केला पाहिजे. पहिलं काम आम्ही ती करण्याचा प्रयत्न करेल. आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे. आज तुम्ही मला सांगा, एवढे मोठे शहर होते, एवढे विकसित शहर होत आहे, परंतु सामान्य माणसा तोर पोरांना बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याच्यावरही काम करण्याची गरज लागणार आहे. खरं तर तुमची फाईट असणार आहे ती प्रामुख्यानं सचिन सेठ सातव त्यांच्यासोबत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बारामतीच्या राजकारणात सक्रिय आहेत, त्यांचं कुटुंब सक्रिय आहे. अशा वेळी काय नेमकं वाटतंय तुम्हाला? प्रबळ उमेदवार जो आहे तुमच्या विरोधातला कोणता वाटतोय नेमका? आता तुम्ही ज्या उमेदवाराचं नाव घेतलं ते सचिन सेठ सातव हे व्यक्तिशः माझे चांगले मित्र आहेत. तुम्हाला सांगतो, माझे त्यांचे फार चांगले संबंध आहेत. परंतु त्यांच्या कारभाराचं आपण बघितलं, बारामती सहकारीबद्दल, बँकेबद्दल आपण त्यांच्याकडे बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा झालेली आहे, मीडियामुळे चर्चा झालेली आहे. तिथे ज्या पद्धतीनं ते बँकेच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळं व्यक्तिशः आमचे संबंध चांगले आहेत, परंतु त्यांच्या कामाबद्दलच्या भूमिका ज्या आहेत ते कुठेतरी सर्वसामान्य माणसाला अडचणीत आणणार आहेत. राहिला प्रश्न घराणेशाहीचा, आपण बघतो लोकशाहीमध्ये एका घराला, एका कुटुंबाचा विकास हा उद्दिष्ट नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व समाजाचा विकास, सर्वसामान्य घटकांचा विकास हे उद्दिष्ट ठरलं होतं. सर्व समाजाचा सन्मान करणं उद्दिष्ट ठरलं होतं. आपण बारामतीत बघतो आमदार, खासदारी आरक्षित पद, नगराध्यक्ष आरक्षित पद. अरे आपण अशा पद्धतीने लोकशाही स्वीकारली का? 75 वर्षापूर्वी ज्यावेळेस स्वातंत्र्याची निर्मिती झाली त्यावेळेस एक भूमिका घेतली होती आपण. इथल्या सर्व समाजाचा, सर्व घटकांचा, सर्वांचा विकास आपलं उद्दिष्ट ठरलं होतं, परंतु तसं होताना दिसत नाही. इथं फक्त काही घराण्यांचा, काही परिवारांचा आणि इथल्या नेतृत्वाला त्याच पद्धतीने विकास करायचा दिसतोय. त्यामुळे हा घराणे नगराध्यक्ष पद आपण गेले स्वातंत्र्यानंतर बघतोय काही कुटुंबातून, काही एका घराण्यातच गेले, अनेक वडील झाले की मंडळी झाली की मुलगा, असं सगळं ते घराणेशाहीचा इतिहास आपल्याला दिसतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या भावना कुठेतरी त्या दाबल्या जात आहेत. इतर लोकांना संधी देणार आहे त्या नाही आपण, हा खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे इथल्या व्यवस्थेला त्याला उत्तर द्यायचंय. कारण की तुम्हाला निर्णय जर घ्यायचा असेल, आपण बघितलं उमेदवारी निवडीच्या वेळेस अनेक लोकांना इंटरव्ह्यू झाले, बाकी सगळ्या गोष्टी, परंतु द्यायचं तर त्याच ठिकाणी द्यायचं असेल तर तुम्ही इतर लोकांना नादवता कशासाठी, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अतिशय नाराजी निर्माण झालेली आहे, सर्वसामान्य घटकाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. खरं तर बारामतीची मतदार संख्या जी आहे ती 1,03,000 आहे. जातीय समीकरण कशा आहेत? कारण आता जर पाहिलं तर सचिन सेठ सातव हे ओपन समाजातून निवडणूक लढवत आहेत, तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद होऊ शकतोय किंवा तशा मतांची विभागणी होऊ शकते. जातीय समीकरण कशी आहेत नेमकी? बारामती ही खऱ्या अर्थाने 12 बलुतेदारांची बारामती, 18 पगड जातीची बारामती. त्यामुळे इथं कुठल्याही समाजाचं प्रभुत्व नाही. पूर्वीची बारामती वेगळी होती, आता थोडीशी बाहेरची लोक आली. आता जोळूचे आलं, तांदळवाडी आलं, रुई आलं, अशी अनेक गावं जोडली गेली ग्रामीण भागातली. आणि आता 1,03,000 मतदान झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जर लोकसंख्या वाईज, मतदानावाईज जर संख्या बघितली तर 50% मतदान, जवळजवळ 50,000 मतदान हे एकट्या ओबीसी समाजाचे, 12 ते 15,000 मतदान मुस्लिम समाजाचे, 15 ते 20,000 मतदान एससी समाजाचं आहे. मराठा समाजाचे 15 ते 16,000 मतदान आहे. ब्राह्मण, जैन, मारवाडी, इथला पंजाबी, इथला छोटा ओपन समाज हा साधारण 8 ते 10,000 मतदान आहे. मग तुम्ही बघितलं तर इथं 50,000 मतदान असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करायला काय हरकत नव्हती. परंतु मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं नगरपालिकेला पौर्णिमा तावरे ओबीसी समाजाचं जर ठिकी जागा होती, तिथं सुद्धा तुम्ही पौर्णिमा तावरे कुटुंबातूनच उमेदवारी दिली. म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? जातीवाद तुम्ही करणार, आम्ही जातीवादी असं म्हणण्याचे कारण नाही. कारण की तुमच्या डोक्यामध्ये जातीवाद हा पक्का आहे.
तुम्हाला काही लोकच पाहिजे आहेत अशी भूमिका तुमची, काही घराण्यातली. तुमच्याकडे संपूर्ण मराठा समाजाबद्दल नेतृत्व करण्याची भूमिका नाही, तुमच्याकडे काही घराण्याबद्दलची भूमिका आहे, तेच भूमिका तुम्हाला पुढे न्यायची आहेत. त्यामुळे काही लोकांचा तर मेसेज सांगतायत की तुम्ही मराठा समाजाच्या विरोध आहात का, तर हा चुकीचा गैरसमज आहे. मी सामान्य मराठा समाजातला माणूस, गरीब मराठा समाजातला माणूस, आमच्या खांद्याला खांदा देऊन आहे. काही लोकांच्या भूमिका अशा आहेत की मराठा समाजाचंच नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, ते पण कुठल्या तरी घराण्याशाहीतलं उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थाने त्याला आमचा विरोध आहे, इतर लोकांना विरोध नाही. खरं तर ह्याच मुद्द्यावर येणार होतो की तुमच्याबद्दल असं म्हटलं जातंय की तुम्ही मराठी समाजाचा द्वेष करताय. तुमची भाषणं आता व्हायरल होत आहेत पूर्वी केलेली ओबीसी मेळाव्यांमध्ये. काय नेमकं खरंच तुम्ही मराठी समाजाचा द्वेष करताय असं वाटतंय? आता एक लक्षात घ्या, मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये बरीच आंदोलनं झाली. आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून काही आंदोलनं झाली, छगन भुजबळ साहेब असतील, सगळ्या मंडळीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये एक न्यायाची भूमिका घेतली गेली. त्यावेळेस मी एक ओबीसी समाजाचा घटक, धनगर समाजाचा घटक म्हणून मी माझी भूमिका ओबीसी समाजाबद्दल मांडलेली आहे आणि मी आजही मांडणार आहे. कारण की एका समाजाबद्दलची, ज्या फाटक्या समाजाबद्दलची भूमिका मांडणं, न्यायाची भूमिका मांडणं हा काय दोष आहे का? त्यामुळे ह्याचा अर्थ तुम्ही मराठा समाजाचा द्वेष करता असा होऊ शकत नाही. आमचा द्वेष आहे, घराणेशाहीला विरोध आहे. आम्हाला घराणेशाहीच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही एका समाजाबद्दल, आम्ही कुठल्याही समाजाबद्दल नाराज नाही किंवा त्यांच्या विरोधात नाही. मग राहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ओबीसी समाज आणि मराठा समाज त्यांच्यामध्ये वाद व्हायचं कारण नाहीये. कारण की हे दोन्ही समाज आज बारामतीमध्ये मोठ्या ताकदीने राहतात, महाराष्ट्रात पूर्णतः राहतात. त्यामुळे हा निवडणुकीचा मुद्दा असून काही लोक राजकीय दृष्ट्या माझ्याबद्दलची ती भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करतात. आता ते भाषण जुने आहेत, म्हणजे ऍक्च्युली त्याला आता काही आधार नाहीये. कारण निवडणुकीनंतर मी अशी कुठलीही भूमिका मांडलेली नाही आणि निवडणुकीत मला तो मांडण्याचा अधिकारही नाही. मी कुठल्याही समाजावर टीका करण्याचं कारण नाही. फक्त माझी एकच भूमिका आहे की सर्व समाजाला सन्मान मिळाला पाहिजे, सर्व समाजाचा समान अधिकार आहे आणि ती भूमिका घेऊन मी कामाला लागलेलो आहे. त्यामुळे माझी वेगळी भूमिका नाही. बारामतीच्या सगळ्या प्रगतीमध्ये विजन काय असणार आहे इथून पुढे निवडून आल्यानंतर, किंवा तुमचं पक्षाचं विजन काय असणार आहे बारामतीसाठी? आता तुम्ही बघितलं, आज देश बदलतोय, आज देशाची तुलना जगामध्ये सगळीकडे होते. आज नितीन गडकरींच्या माध्यमातून जे रोड तयार गेले, आज बांधकाम खात्यामधून जी कामं उभा केली, त्या खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणार आहे. म्हणून हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीने ह्या 15-20 वर्षात देश बदलला, तेवढा हजारो वर्षात बदललेला नाही. हे खऱ्या अर्थाने विजन आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता हा विजनरी कार्यकर्ता आहे. त्यामुळे इथल्या विकासाची बागुलबुवा केलाय, त्याच्या पुढे आम्ही जाऊ. कारण की आमच्या डोक्यात कल्पना आहेत. मी एक ऍडव्होकेट माणूस आहे, वकील माणूस आहे, सुशिक्षित माणूस आहे. आज अनेक वर्ष अनेक राज्यामध्ये प्रचाराला गेलोय, अनेक राज्यामध्ये प्रचार विस्तारक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये कसा विकास झालाय, बिहारमध्ये कसा विकास चाललाय, युपी मध्ये कसा विकास चाललाय, गुजरातमध्ये कसा विकास झालाय, दिल्लीमध्ये कसा विकास चाललाय, हे सगळं मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यात मी सहभागी झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. नगरपालिकेचा विकास आता ज्या पद्धतीनं झालाय त्याच्या अनेक पटीनं आपण इथं समस्या सोडवू शकतो. अरे विकास म्हणजे फक्त 2 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं, इथल्याचे काय रस्त्याचे परिणाम बघतो, साईडचे डिवायडर 2-2 वर्षाला बदलले जातात. हा विकास आहे का बारामतीचा? म्हणजे तुम्ही जनतेच्या पैशातनं पैसे घेणार, जनतेच्या करातून तुम्ही विकास पैसे घेणार आणि 2-2 वर्षानं तुमच्या मनात आलं की हा पूल पाडा, तो डिवायडर बदला, हे रस्ते पाडा, हे रस्ते बदला. अरे इथला एक तुमचा जर स्पीड ब्रेकर बघितला तर 7 लाखाचा असावा. गरज काय? अरे इथल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, इथल्या सर्वसामान्य माणसाचा अर्थकरण बिघडले. फक्त तुम्हाला बरं दिसावं म्हणून तुम्ही अनेक वेळा ते पडझड करताय. हा विकास आहे का? आणि शेजारच्या तालुक्यामध्ये इतर तालुक्यावर अन्याय करून तुम्ही जो निधी आणता तो विकास आहे का? म्हणून तुमच्याकडे पैशाचं नियोजन नाही, तुमचं कॉन्ट्रॅक्टरचं नियोजन नाही आणि तुमचं इथलं जे व्यवस्थेचं नियोजन नाही, आमचा आरोप आहे. कारण की इथल्या विकासामध्ये आणि इथल्या पैशामध्ये तुमचा मोठ्या प्रकारे अर्थकारण दडलंय. हा आमचा आरोप आहे तुमच्या. विजयाची खात्री किती आहे? कारण आता ज्या पद्धतीने तुम्ही फिरताय, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? आता खरं पाहायला गेलं तर आम्ही सर्वसामान्य घटकातली लोक आहे, सर्वसामान्य माणसं आहेत, जनमानसाची नाळ ओळखणारी माणसं आहेत, समाजामध्ये हिंडणारी माणसं आहेत. अनेक वर्ष आम्ही लोकांमध्ये फिरलेले लोक आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की इथल्या लोकांना परिवर्तन पाहिजे. गेल्या 50, 55, 60 वर्षामध्ये लोकांची भूमिका होती की काहीतरी बदल पाहिजे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे मला खात्री आहे की बारामतीचा नागरिक बदलतोय, इथला मतदार बदलतोय, त्यांच्या भावना बदलतायत. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्या भावना अनेक मुद्दे आहेत. ओबीसी मुद्दा आहे, तुमच्या इथल्या विकासाचा मुद्दा आहे, इथलं कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा आहे, घराणेशाहीचे मुद्दे आहे, नाराजे तिकिटातले चुकीच्या पद्धतीने वाटप आहे, अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आमच्यासारखी लोक आज निवडून येणार आहेत. आणि तुम्हाला खात्रीशीर सांगतोय जनतेचा मूड वेगळा आहे आणि इथली जनता बदल स्वीकारण्यासाठी तयार आहे. माझ्यासारख्याने एक पर्याय देण्याचा प्रयत्न केलाय, जनता मला स्वीकारेल, माझ्या सगळ्या टीमला स्वीकारेल अशी मला खात्री आहे.
खूप खूप धन्यवाद. हे होते गोविंदराव देवकर. त्यांनी सांगितलेले की बारामतीच्या नागरिकांचा मूड बदलतोय. कुठेतरी परिवर्तनाची नांदी जी आहे ती भाजपच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि भाजपच्या उमेदवारांना निश्चितपणे यश मिळणार आहे. किंबहुना गोविंद देवकर यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की ते स्वतः निवडून येतील आणि त्यांच्या त्यांचे जे उमेदवार आहेत चांगल्या संख्येने निवडून येतील. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.